ह्याचं सत्व काय आहे? याचं सत्व आहे ना, आता असं आहे गावाला म्हणे बाबाचंच ना. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला आता हे भाग आहे आपला दुसरा आणि खूप उशीर होऊ लागला आम्हाला. आधीच उशीर झाला होता जायला, पण इतकं छान वाटायचं, इतकं मस्त वाटायचं. तर चला आता आपण निघू घराकडं. तिथं खूप कावळे आले होते असे कडीने, तर मी विचारलं त्यांना मग कावळे काय खातात? त्या म्हणे मेलेले मासे खात्यात. हे तळ आहे मैत्रिणींनो. ह्या तळ्याचं पाणी मी तुम्हाला माहिती देते. हे मनमाडला सुद्धा जाते, आपल्या कादवाला पण ह्या तळ्याचं पाणी येतंय मैत्रिणींनो. चला निघालो आता, कारण जावयाचे फोन येऊ लागले. जावई तिकडे थांबलेले होते, करंजीला जायचं होतं. मी गेलेले नाही करंजीला, तर जावई म्हणे आईला घेऊन जाऊ आपण करंजीला, उशीर होऊ लागला. तर मग इनबाईच्या भाऊजाई पण म्हणे आपण तिकडे गेलो असतो, जिकडे तळ्याचे मोठे मोठे दरवाजे ते पण दाखवले असते तुम्हाला. नंतर कधी येणं होईन तर म्हटलं आहे ना आता येऊ पुढं. धोंडा पण आहे, मग धोंड्याच्या गप्पा बी नेऊ. इकडं आलो आम्ही. इनबाईचं हे माहेर आहे, हे गावातले घर आहे. तर इकडं आता राहत नाहीत गावामध्ये, आता मळ्यात राहत येतं. पण इथे एक मंदिर आहे, मग मंदिरात आलो. असं कुठं गेलं का टाईम लागतो मैत्रिणींना, टाईम पाहिजे. असं वाढतच राहतं, इकडं चला तिकडं चला. मग इनबाईच्या भाऊजाई महिन्यात चला तुम्हाला इथं दाखवते वारुळे, त्या वारुळाचं सत्व पण सांगते. तर आलो इकडे दर्शनाला मंदिरात. हे वारुळे बघा, मी तुम्हाला याची थोडीशी माहिती देते. इथं पहिलं ना माणसं राहायची, म्हणजे परिवार राहायचा, पण त्या वारुळाचं काहीच कळत नव्हतं. खूप दिवस असंच चालत राहिलं. रात्री वारुळ व्हायचं ते सकाळी. चला निघालो आता. मग ते वारुळाचं सांगते मी तुम्हाला. रात्रीतून ते वारुळ व्हायचं, मग परत ते परिवार काय करायचं, तिथं घर होतं तिथं राहतो होते, परत ते सकाळीनं काढून टाकायचे. मग असं करता करता खूप दिवस झाले. असं मग एका बामणाकडे गेले, बामणाने त्यांना देवाचं आहे असं सांगितलं. मग तेव्हापासून पूजापाठ होती. चला निघालो आता आम्ही आमच्या घराकडं. आता विचार चाललाय करंजीला जायचं का नाही, उशीर झाला. चला मैत्रिणींनो, नाही वे करता करता आम्ही आलोच इकडं करंजीला दत्ताचं दर्शन घ्यायला. आणि असं हे सगळे संघ जर असले ना, असं कुठं गेलो का, एक नाही म्हटलं आणि एक हा म्हटलं ना, तर मग तिथं ना काय होऊन जातं, माणसाचा मोड हाप होऊन जातं. तसे आम्ही सगळे सारखेच, इनबाई, वैशूची जावाई. तर खूप छान आमचा दिवस गेला पूर्ण. आम्ही इतका एन्जॉय केला, जीवनात असाच एन्जॉय केला पाहिजे सगळ्यांनी मैत्रिणींनी. आलो आपण आता गेटच्या मध्ये. आता इथे एक मंदिर आहे, ते बंद होतं उशीर झाल्यामुळं ना, सगळी शांतता होती, कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. पहिलं मंदिर लागतं आपल्याला सप्तशृंगी देवीचं दर्शन. हाय ना. चला मैत्रिणींना आता आपण दत्ताचं दर्शन घ्यायला जाऊ. एकमुखी दत्ताचं दर्शन आहे. खूप चांगलं वातावरण होतं, शांत. पण एवढंच दिवस आला असतं तर अजून काही बघायला भेटलं असतं, थोडंसं भारी वाटलं असतं. तर इथं कोणी नव्हतं, म्हणजे आमच्याशिवाय. इथं उशीर झाला होता त्याच्यामुळं मैत्रिणींनो. तर चला तुम्हाला दाखवते. गेट पण लागलेले आहे, बाहेरूनच हात पण लावायचा नाही त्या गेटला. तर असे दर्शनं झाले आमचे खूप छान. अचानक आले, यायचं काही ठरवलं नव्हतं, काही नव्हतं. जावयाच्या मनात काय आलं काय माहिती. जावई म्हणे आपल्याला जायचं आहे करंजीला, तिकडं वावरातच म्हणले होते. तर म्हणलं जाऊ, उशीर जर झाला तर परत जाऊ घरी, नाही तर मग जाऊ. तरी आलो आम्ही इकडं. घ्या दर्शन तुम्ही, मी पण घेते. बघा काचेचा गेट बसवलेला आहे, बाहेरूनच उभं राहून दर्शन घ्यायचं. तर खूप चांगलं आहे. चला. विहीर आहे ती. गंगा मातेचं मंदिर आहे, विठुरायाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. त्याला कारण का आता घरी सगळ्या सुविधा झाल्या ना पाण्याच्या, त्याच्यामुळे सगळं तिथं पहिलं आड होतं, या आडाला पाणी प्यायचं, इतकं गार पाणी राहायचं, इतकं गार पाणी राहायचं, सगळं चांगलं राहायचं. इथं 2 महादेवाचे मंदिर आहेत. आता इथं कोणी नव्हतं विचारायला, नाही ते विचारून घेतलं असतं, तुम्हाला सगळी माहिती दिली असते. पाय पडा. इतकं चांगलं वाटत होतं इथं रात्रीच्या टायमाला सुद्धा. आणि इथं असं आहे, दिवसभर आलं का इथं येऊन बसलं का टेन्शन फ्री, जेवणाचे डबे वगैरे घेऊन यायचे पुरे फॅमिलीनं. आपल्याला जर आपला दिवस शांततेत घालायचा असेल ना, तर हे ठिकाण इतकं भारी आहे.
चला इथं काय आहे बघू. तर इथं बघा अखंड ज्योती, रात्रंदिवस अखंड ज्योती म्हणतो ना आपण, तर इथं अखंड ज्योती. चला मैत्रिणीने निघालो आता. दिवस आला असतो ना तर इथं छान बसलं असतं, सगळीकडे बघता आलं असतं. तिकडच्या साईडला नदी पण आहे, तुम्हाला ती विहीर पण दाखवली असती अशी. पण चला ठीक आहे. हरभऱ्याची दीपकनी गाडीतच ठेवली होती. ते टाकलं पेट्रोल 500चं पहिलं होतं ना 500चं टाकलं परत. 1000चं. नाही नाही, पहिलं होतं म्हणतो ना, आज 500 रुपयाचं टाकलं ना. मैत्रिणीनं चला मी घरी आले बघा. मी घरातून पडलेले होते, उशीर झाला, 12 वाजून गेले होते. 12 वाजता निघालो आम्ही इथून. जाता जाता तिथं जाता 2 वाजले. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे ते तर तुम्ही बघितलंच. आता बघते आमच्या दीपकचं आणि त्याच्या पप्पाचं जेवणाचं काय नियोजन आहे ते पण बघावं लागेल. 10 वाजून गेले मला येता येता घरी. 10 वाजले. मैत्रिणींनो येता येता इनबाईच्या जाऊबाई राहतात तिथंच पिंपळगावमध्ये. मग ते सानूला सोडलं. वैशीची जाऊ होती आमच्याबरोबर, तिला पण नेलं होतं. मग तिला सोडायला गेलो घरी. मग त्या इनबाईने मला साडी नेसवली बघा ही. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. शुभरात्री सगळ्यांना.